लाभ ज्याने घेतला तो कसा आहे तर ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी। पांडुरंग परमात्म्याच्या चरणापर्यंत आपल्याला जर जायचं असेल तर काय करावं लागेल तर ऐसा लाभ या नामाचा, या परमार्थाचा, या संत संगतीचा आपल्याला लाभ घ्यावा लागेल। तेव्हा काय होईल, ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी। या साधनाचा जर आपण लाभ घेतला तर आपल्याला पांडुरंग परमात्मा भेटल्याशिवाय राहूच शकत नाही। ही संतांची भाक आहे। ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी। पुढे जाऊन तिसऱ्या चरणामध्ये तुकोबराय सांगतात, माय बापांनो नामा परते साधनच नाही, नामा परते साधन नाही जेतो अनेक करसी काही। मग आपण वेगवेगळ्या प्रकारची भक्ती करत असू, वेगवेगळ्या पद्धतीची पूजा अर्चा करत असू, परंतु ज्याने आपला आयुष्यामधला सिंक जांभई या खोकला एवढा सुद्धा वेळ वाया घालवला नाही, ते सरळ सरळ सांगतात, नामा परते साधन नाही जे तू अनेक करसी काही। ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी। आणि शेवट चौथ्या चरणामध्ये तुकोबराय अगदी तळतळीने अंतःकरणापासून सांगतात। कसं सांगतात, खूप तळमळीने सांगतात मायबाप, आपण ऐकत नाही हो, आणि म्हणून कदाचित आपलं नुकसान होतं। कळकळीने सांगतात, कधी कधी भगवंताची शपथ घेऊन सांगतात, हकारुनी सांगे तुका नाम घेता राहू नका। ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी। विठ्ठल आणि मग अशा ठिकाणी मायबाप ह्या संतांचं कार्य चालू आहे। जड जीवाचा उद्धार कसा होईल, बुडते हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या। काय संतांचं कार्य, हे जे अवतार कार्य आहे, कोणाच्या ना कोणाच्या रूपानं आपल्या दारापर्यंत यावं, सामान्य जीवाला समजन असा साध्या पद्धतीचा परमार्थ सांगावा। आणि हे जे कार्य महान कार्य आहे, असं कार्य करणारे महात्मे खूप तुरळक भेटतात मायबाप। आणि हे जे कार्य चालू आहे, ज्या ज्या ठिकाणी जाईल त्या त्या ठिकाणी माझ्या मायनं येवलेसे रोप लाविले द्वारे त्याचा वेलू गेला गगनावरी। प्रत्येक ठिकाणी असं कार्य आहे मायबाप, कुठली अपेक्षा नाही, पण फक्त या जड जीवाचा उद्धार कसा होईल, हा सामान्य जीव तरुण कसा जाईल, संसार सागरामध्ये हा बुडत जाणारा समाज भगवंताच्या भक्तीकडे कसा लागेल, एवढाच फक्त प्रयत्न चालू आहे। आणि त्या प्रयत्नातलंच एक हे वैष्णव मेळाव्याचं स्वरूप मायबाप, बाकी काय नाही। यात काय हो, बाकी काय बर, भगवंताला काय लागतं, भगवंताला कुठली भक्ती लागते, भगवंताला कुठली पूजा अर्चा मान्य होती। बर, जर समजा आपला तुकोबारायांवर जर विश्वास असेल तर जे तुकोबाराय जे सांगतात त्याच्यावर आपल्याला नक्कीच विश्वास ठेवावा लागेल। आणि मग मायबाप विश्वास होतो करी स्वामीवरी सत्ता। ज्याचा विश्वास दृढ झाला नाही एकदा, बाकीचं काय नाही हो। विश्वास ज्याच्या अंतःकरणामध्ये विश्वास आहे, बघा मांडला तर दगडात देव आहेच, नाही म्हणायची सोय नाही। हा, जळी स्थळी काष्टी पाषाणी आहे ना, मग दगडात देव नाही, कोण म्हणतं दगडात देव नाही, आहेच, नाही म्हणायची सोय नाही। परंतु मायबाप ही जी भक्ती आहे, ही भक्ती कोणती भक्ती तर सगुण भक्ती आणि निर्गुण भक्ती। आणि ह्या सगुण भक्ती आपल्याला करावीच लागणार आहे। कारण का तर सगुण भक्तीच्या आधारानं आपल्याला निर्गुण भक्तीपर्यंत पोहोचायचंय। निर्गुणाच्या भेटी आलो सगुणाचे बघा, सुंदर प्रमाण दिलं महाराजांनी।
निर्गुणाच्या भेटी आलो सगुणा संगे. म्हणजे सगुण भक्ती केल्याशिवाय आपल्याला तिथपर्यंत पोचता येणार नाही. परंतु जर सगुण मनोखी निर्गुण रे, सगुण मनोखी निर्गुण रे, सगुण मनोखी निर्गुण रे, सगुण मनोखी निर्गुण रे. सगुण निर्गुण एको गोविंद रे, सगुण निर्गुण एको गोविंद रे, सगुण मनोखी निर्गुण रे, सगुण मनोखी निर्गुण रे. सगुण मनोखी निर्गुण रे, सगुण मनोखी निर्गुण रे. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, काय म्हणू. परंतु ज्याला ज्ञान प्राप्त झालंय तो मात्र सगुण आणि निर्गुण हे जाणल्याशिवाय राहणार नाही. कारण का या विश्वमध्ये एका गोविंदा वाचून एका भगवंत वाचून दुसरं कोणी नाही. कारण का तर आपली जनाबाई सांगते बघा, देव आहे हृदय मंदिरी शोधून पाहे, देव नटला नाना परी भरून उरला चराचरी. देव तर आहेच परंतु तो एकच आहे. आणि म्हणून या आपण जर आपल्या जीवाची या सोडवणूक करायची असेल, हा संसार सागर तरुण जायचा असेल तर आपुला तो एक तुझे